निफाड तालुक्यातील शास्त्रीनगर पिंपळगाव नजीक लासलगाव येथील निष्काम जनता जनार्दन स्वामी वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ वैष्णव शक्तीपीठ संचलित जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रम तसेच गोशाळा परिवाराच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज तसेच अनाथांची माय म्हणून ओळख असलेला हरिभक्त परायण संगीतामाई गुंजाळ यांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना समाजहिताची ही वाटचाल भविष्यात अधिक जोमाने सुरू राहो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे। समाजातील सकारात्मक घडामोडींना प्रसिद्धी देऊन अनेकांना प्रेरणा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या वृत्तवाहिनीने केले असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अष्टमीय सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी देखील नाशिक लोकशाही न्यूजच्या पत्रकारितेच्या कार्याचं कौतुक करताना ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि जनतेच्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कार्य या माध्यमाने केले असल्याचं सांगितलंय। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून नाशिक लोकशाही न्यूजने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असल्याचं त्यांनी म्हटलंय। याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ यांनीही नाशिक लोकशाही न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। नाशिक लोकशाही न्यूजच्या 5व्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल आश्रम परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। समाजसेवा, जनजागृती आणि लोकहिताच्या कार्यात नाशिक लोकशाही न्यूजने भविष्यातही अधिक उंची गाठावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। इबलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा वृत्तीप्रमाणे या न्यूजच्या 5वा वर्धापन दिन आहे आणि 5व्या वर्धापन दिनानिमित्त हा सगळा सोहळा संपन्न होणार आहे। खडतर प्रवासापासून सुरू झालेली सर्वसामान्य जनतेचा दखल घेणारी ही न्यूज आहे, गोरगरिबांची दखल घेणारी ही न्यूज आहे आणि जिथे जिथे आश्रम असतील किंवा देश धर्म देव कार्य असेल त्या कार्यामध्ये देखील धावून जाणारी ही न्यूज चॅनल आहे आणि या न्यूज चॅनलने आजपर्यंत 5 वर्षापर्यंत जो शून्यातून जसे विश्व निर्माण करावं तसा हा प्रवास या लोकशाही न्यूजनं केलेला आहे। सुरुवातीपासून आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्धाश्रम आणि गोशाळा यांच्या देखील अनेक बातम्या लावून आपल्या अनाथ आश्रमाची प्रसिद्धी वाढवलेली आहे। वृद्धाश्रमामधील वृद्धांच्या देखील बातम्या लावून प्रसिद्धी वाढवलेली आहे। गोशाळेमध्ये अनेक भाकड गायी आल्या असतील त्या भाकड गायींच्या सुद्धा बातम्या लावून आपल्या गायींसाठी मदत न्यूजने मिळवून दिलेली आहे। आजचा हा 5वा वर्धापन दिनानिमित्त खरं तर आमच्या सर्वच जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्धाश्रम आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे गोमाता या गोमातेच्या वतीने आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबा यांच्याही वतीनं आपण वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊया। न्यूजचं कार्य असंच वृद्धिगत होत जावं आणि असेच समाजापर्यंत न्यूज पोहोचत जावं असेच कार्य वाहिनीकडून चालत राहो। संपादक आमचे ईश्वरजी लचके साहेब असतील, त्याचबरोबर आमचे दादा कल्पेश दादा असतील, या दोघांनाही या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी दुर्गा दिलीप गुंजाळ, इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू, विसा स्केटिंग अकॅडमीकडून व अनाथ आश्रमाकडून नाशिक लोकशाही न्यूजला ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।